स्वतः शरद पवार हे फडणवीसांच्या भेटीला आलेले आहेत। त्याच्यामुळे या भेटी दरम्यान एमसीए निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, एमसीए निवडणुकीला काही तास उरलेले आहेत आणि त्यापूर्वी ही महत्त्वाची भेट म्हणावी लागेल की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली आणि या भेटी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते। खरं तर त्या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 15 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आपल्याला समजते आहे। अर्ज मागे घेण्याचा जो दिवस आहे तो आजचाच शेवटचा दिवस आहे एमसीएच्या निवडणुकीमध्ये आणि ही निवडणूक खरं तर प्रतिष्ठेची मानली जाते। यापूर्वी शरद पवार यांनी स्वतः देखील एमसीए मध्ये काम केलं किंवा तेव्हा क्रिकेट संबंधित ज्या संघटना होत्या, संस्था होत्या त्यावर शरद पवार यांनी काम केलं आणि आता जर पाहायला गेलं तर अगदी मिलिंद नार्वेकर असतील, जितेंद्र आव्हाड असतील, अनेक जण इच्छुक आहेत अध्यक्षपदासाठी आणि त्या संदर्भातच ही चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती मिळते। अधिकृत अजून दोन्ही बाजूकडून कुठली माध्यमांशी काही संवाद साधण्यात आलेला नाही किंवा कुठली माहिती देण्यात आलेली नाही, पण अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीच ही भेट असल्याचं समजतं। इतर कुठलीही चर्चा पवार आणि फडणवीस यांच्यामध्ये झालेली नाही आणि या भेटी दरम्यान जितेंद्र आव्हाड हे स्वतः उपस्थित होते। त्यामुळे आता बघावं लागेल फडणवीस नेमकी काय भूमिका घेतात एमसीएच्या निवडणुकीबाबत। धन्यवाद संदीप सगळ्या माहितीसाठी।